ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दिवाळीच्या निमित्तानं फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत असल्यामुळे हळवा गुणवत्ता निर्देशांक 190 वर पोहोचलाय, तर आवाजाची पातळी 84 डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे। त्यामुळे ठाण्यातील हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याची बाब पुढे आली आहे। दरम्यान गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी झाल्याचा तसंच हरित फटाके फोडण्याचं प्रमाण वाढल्यानं धुलीकणांचं प्रमाण घटल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागानं केला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होते। यंदाच्या दिवाळीतही हे चित्र कायम आहे। या काळात फटाके वाजवण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचं निदर्शनास आले। शहरात दिवाळीपूर्व काळात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 127 इतका होता। दिवाळी काळात मात्र त्यामध्ये वाढ झाली असून शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक 190 एवढा नोंदवण्यात आलाय। या काळात आवाजाची पातळी 84 डेसिबल एवढी सर्वाधिक मोजण्यात आली आहे। दिवाळी पूर्व काळात ती 71 डेसिबल एवढी होती। मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत आणि ज्युनियर केमिस्ट निर्मिती साळगावकर यांच्या पथकानं दिवाळीपूर्व आणि दिवाळी कालावधीत हवेची गुणवत्ता तपासण्याबरोबरच ध्वनीचं मापन केलं। त्यामध्ये शहरात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदूषणात वाढ झाल्याचं समोर आले। गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले। हरित फटाक्यांचा वापर वाढला आहे। या वर्षीच्या तपासणीत दिवाळीच्या काळात ध्वनी आणि वायू या दोन्हीत वाढ नोंदवली गेली आहे। मात्र हे प्रमाण गेल्या 2 वर्षांपेक्षा कमी आहे। हवा गुणवत्ता निर्देशांक 190 पर्यंत वाढला असला तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे असा दावा पालिकेनं केलाय। शहरात हवेतील धुलीकणांचं प्रमाण 165 मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकं आढळले। 2022 मध्ये धुलीकणांचं प्रमाण 245 मायक्रोग्राम प्रति घनमीटर तर 2023 मध्ये 230 मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकं होतं। त्यामुळे गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत यंदा धुलीकणांचं प्रमाण कमी असल्याचंही दिसून येते। हवा गुणवत्ता तपासणी दरम्यान शहरात हरित फटाके फोडण्याचं प्रमाण वाढल्याचंही दिसून आलं असून यामुळे शहरात धुलीकण प्रमाणात घट झाल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह नुकताच केळकर यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवलाय। भाजपनं पुन्हा एकदा संजय केळकर यांच्यावर विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची त्यांना उमेदवारी दिली आहे। त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केलाय। त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे। त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिलाय। पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शवणारं त्यांना पत्र दिले। केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपनं दिली, त्यासाठी आपण भाजपचे आभार मानतो असं सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला। केळकर हे असे आमदार आहेत की जे गोरगरीब जनतेसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात। जनतेला न्याय देणारा खरा आमदार हे केळकर आहेत असंही त्यांनी सांगितलं। केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचं समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलानं काम करायचं आहे असं आवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केलं। केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी झालेला विलंब, मतदान केंद्रांवर लागलेल्या लांबच लांब रांगा यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं। ही बाब लक्षात घेत ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं विधानसभा निवडणुकीच्या वेळी असा गोंधळ पुन्हा उडू नये यासाठी मतदान केंद्रांच्या संख्येत 297 ने वाढ केली आहे। यामध्ये सर्वाधिक 46 मतदान केंद्र ही ठाणे विधानसभा मतदारसंघात वाढवण्यात आल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ तर 18 विधानसभा मतदारसंघ आहेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी वयोवृद्ध मतदारांना होणारा त्रास आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र हे तळमजल्यावर आणण्यात आलं। मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं, तर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या देखील अधिक असल्याचं समोर आलं।
यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं। याची गांभीर्यानं दखल घेत विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या गैरसोयीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं मतदान केंद्रांच्या संख्येत 297ने वाढ केली आहे। यामध्ये ठाणे विधानसभा मतदार संख्या सर्वाधिक 46 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे। मतदान केंद्रांची संख्या 6894 वर पोहोचली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 6391 इतकी होती। मतदान केंद्रावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा, मतदानासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं। त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 297 मतदान केंद्रांची वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या थेट 6894 वर पोहोचली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय। या संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यानंतर ही भूमिका जाहीर केली आहे। यशवंत सेनेनं 2024च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता। संघटनेच्या वतीनं शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता, मात्र त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी हा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर काल या संघटनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यात धनगर समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सखोल चर्चा झाली। या चर्चांती त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली असली तरीही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला असल्याचं सांगितलं। त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तज्ञ वकील देखील देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धनगर समाजाची याचिका फेटाळताना माननीय न्यायालयानं जी 5 जात प्रमाणपत्र ग्राह्य धरली होती ती रद्द करण्याचा निर्णयही शिंदे यांच्या सरकारनं घेतलाय। त्यामुळे धनगर समाजाचा आरक्षण लढ्याला या निर्णयामुळे बळ मिळणार आहे, तसंच कोर्टात आरक्षणाच्या बाजूनं प्रतिवाद करणं सोपं जाणार आहे। याशिवाय आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजासाठी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी सहकार विकास महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णयही राज्यातील महायुती सरकारनं घेतलाय। या महामंडळांसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली असून संपूर्ण धनगर समाजासाठी 10,000 कोटी रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या महामंडळाचे मुख्यालय पुण्यश्लोक अहिल्यानगर येथे करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। धनगर समाजाला आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासह या समाजाचा सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती सरकारनं केलेले विविध प्रयत्न पाहता धनगर समाजाची मातृसंस्था असलेल्या यशवंत सेनेनं शिवसेनेच्या आणि महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं माधव गडदे यांनी स्पष्ट केले। तसंच आपली संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी शिवसेना आणि महायुतीच्याच पाठीशी उभं राहणार असल्याचं त्यांनी आपल्या पाठिंबा पत्रात नमूद केले। नमस्कार, जय मल्ला। धनगर समाजाची मातृसंघटना यशवंत सेना, त्या यशवंत सेनेचा सरसेनापती या नात्याने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यात संघटना खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे। लोकसभेला या यशवंत सेनेने मध्यंतरी एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिला होता।
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सकंड महाराष्ट्रामध्ये जी रणधुमाळी चालली आहे, आमच्या आरक्षणाचा विषय जो चाललाय, आरक्षण विषयावर कुठला पक्ष किती सिरियस आहे याची आम्हाला चांगली जाण झालेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 5 धनगर जे आमचे होते त्याची धनगर सर्टिफिकेट कॅन्सल केले आणि त्यांनी जो आम्हाला साथ दिली, आमची न्यायालयीन लढाई जी त्यांनी सुकर केली, त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्न भविष्यात मार्गी लावण्याचं एकमेव नेतृत्व, सर्वसामान्यांमध्ये नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या विधानसभेला यशवंतसेना पूर्ण ताकदीने पाठिंबा देत आहे. इव्हन म्हणजे यशवंत सैनिक सक्रिय यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर आणि त्या उमेदवारावर फिरतील आणि त्या निवडून आणण्याचा 100% प्रयत्न करतील. आज मी स्वतः यशवंत सेना सरसेनापती माधव गर्दे आणि माझी कोर कमिटी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार समाज बांधवांना सांगू इच्छितो की यशवंत सेना विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर आहे, याची नोंद घ्यावी, कळावे. जय मल्हार, जय महाराष्ट्र.